गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला बॅक टू रुटीन. कारण ऍक्च्युली आता श्रीशाही गेली स्कूलला, तिलाही मी सोडून आले आणि साहेबही आपले गेले. तर आपलं ऍक्च्युली साहेब उठल्यावर ते आपलं बेड वगैरे आवरतातच, बट थोडंसं टचअप देण्याची गरज असतेच. सो त्यासाठी थोडीशी आवरावरी वगैरे मी करतेच. आणि ऍक्च्युली ना की आतापर्यंत असं काय होत होतं आधी की श्रीशाचं स्कूल, टिफिन आणि बाकी आपल्या साहेबांचं ब्रेकफास्ट, परत त्यांचंही टिफिन असतं आणि थोडी श्रीशासाठी वेगळी भाजी, साहेबांसाठी आपली वेगळी भाजी, घरासाठी वेगळी, असं काही ना काहीतरी सकाळचं रुटीन धावपळीमध्ये असतं, सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. बट मला काय वाटलं म्हणण्यापेक्षा मी एक थोडे दिवस ना की एक्सपेरिमेंट स्वतःवरती करते की जेवढं आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत ना ते लिहून काढायचं. काही गोष्टी आता आपल्याला माहिती आहे की उद्याचं आपलं शेड्यूल काय असणार आहे, किंवा उद्या आता जे काही होममेकर असतील, हाऊसवाईफ असतील, तर त्यांनाही माहिती आहे की बाबा आपल्याला उद्या भाजी काय करायची आहे. 50% टेन्शन तिथेच कमी होतं. जे काही बाहेरचे छोटे मोठे काम असतात, आपले स्कूलला मुलं वगैरे गेले तर आपल्याला त्या वेळेत काय करायचं, ह्या गोष्टी ना आपण मोबाईलमध्ये मेसेज करतो किंवा टेक्स्ट वगैरे करत असतो किंवा नोटपॅड वगैरे मध्ये पण लिहित असतो. बट मला काय वाटतं की एका वहीमध्ये तुम्ही लिहा. खरंच सांगते, ज्या काही गोष्टी मनात असतात ना ते लिहून काढा. तिथेच ना की 50% तरी ना की तुमचं वर्कआउट तिथनं सुरू होत असतं. आणि त्या गोष्टी ना की वर्कमध्ये चालूच असतात, की म्हणजे त्या गोष्टी असा असतात ना की वर्किंग प्रोसेसमध्ये होत असतात. जे काही आपण मनात ठरवलेलं असतं की नाही आज आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ह्या गोष्टी मनात असतात, नो डाऊट. बट ऍक्च्युली काय असतं की ज्या काही गोष्टी आपण लिहून ठेवतो ना तर त्या गोष्टी ना की होतात, ऑटोमॅटिकली होत असतात. हे अनुभव मला खूप वेळाला आलेला आहे. म्हणून मी काय करते की ज्या काही गोष्टी माझ्या मनात आहेत, जे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ना ते मी पहिल्यापासून ना की लिहून काढते. आता आपल्याला आजकाल लिहिण्याची सवय नसते, बट 100% मी सांगते तुम्ही लिहायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टी ना की 50% to 70% ना तिथेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि मार्ग सापडतात आपल्याला आणि आपला वेळही कमी वाचतो आणि ज्या काही गोष्टी आपण करणार असतो ना ते पटापट होत असतात. हे मी स्वतः अनुभवलंय म्हणून सांगते. तुम्हीही एकदा थोडे दिवस ट्राय करा. ऑलमोस्ट तुम्ही करतही असाल, बट हे एक पॉझिटिव्ह मला दिसलं. त्यामुळे ज्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटतात ना तर त्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करायला लगेच सुरुवात करते आणि मी सांगायला सुरुवात करते. तर अशा पद्धतीनं तर मी घरातली कामं वगैरे किंवा अशा गोष्टी मी करत असते. तुम्हीही नक्की ट्राय करा, होती असतील अशाही. आजकाल ना की आपण खरंच लिहायचं खूप कमी झालेलं आहे, बट लिहायची सवय ना की खरंच ठेवा. कारण आपलंही बघून लिहिण्याचं सवय असेल ना तर मुलंही आपली लिहायला सुरुवात करत असतात. किंवा लिहिणं खरंच म्हणजे ज्या काही गोष्टी आपण करतो ना की लिहिण्यापासून सुरुवात करा. नोटबुक घ्या, पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा. तिथूनच आपली जे सुरुवात असते ना की जे ऑटोमॅटिकली गोष्टी नंतर होती जातात. असं खूप वेळा अनुभव आलेला आहे मला. तर तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतच असते. आणि दिवसाची सुरुवात म्हटल्यावर ऑलरेडी मी आदल्या दिवशी रात्रीच थोडं सेट करत असते. तर अशा पद्धतीनं तर आपली सुरुवात होतच असतं. चला तर मग चहा माहित नाहीये का की सगळे घरातनं गेल्यावरती एक रील सुद्धा व्हायरल होत आहे की सगळे गेल्यावर निवांत चहा पीत बसणं ना एक समाधान वेगळंच असतं. तर सगळे गेले की आवरले की मी एक कप चहा माझ्यासाठी मी करून घेते, निवांत मस्त पीत बसते. तो खरंच क्षण म्हणा किंवा स्वतःसाठी काढलेला वेळ मी खरंच तो एन्जॉय करतो आणि मला त्यात खूप समाधान भेटतं. छोट्या मोठ्या गोष्टीतच मी समाधान मानत असते. सो निवांतपणाचा थोडासा आणि चहा म्हणजे कुणाचं वेळही डिस्टर्ब होणार नाहीये, कुणाला वेळ दिला नाही असंही होणार नाहीये. घरातलीही कामं होतात, स्वतःसाठीही वेळ मिळतं, स्वतःसाठीही जगते. आणि परत आपले साहेब आले, श्रीशा आले तर परत नवीन एनर्जेटिक म्हणजे नवी एनर्जीने मी त्यांच्याबरोबर परत खेळत असते. श्रीशासोबत खेळणं, बागडणं म्हणा, अभ्यास करणं म्हणा हे सुरूच असतं. सो चला तर मग ऍक्च्युली काय झालं आहे की माझा बर्थडे झालेला आहे ऑलरेडी, बट माझ्या सगळ्या मैत्रिणींनी की परत एकदा बर्थडे सेलिब्रेट करतायत. कारण दिवाळीच्या वेळेला सगळे आपापल्या घरी गेलेले होते. सो त्याच्यासाठी म्हणायला लागले की परत आल्यावरती परत एकदा दिवाळी सेलिब्रेट. सो मला खरंच खूप भारी वाटलं कारण ह्या वर्षी माझा 2 वेळा बर्थडे सेलिब्रेट. सो थँक्यू माय गर्ल्स. To you, happy birthday to you, happy birthday dear Sonali, happy birthday to you. How old are you? फोटो मी काढते दे. चांगला काय सोबत ऍक्शन कर. अरे हॅपी बर्थडे लागलं. वा वा वा.
व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढ. कंटिन्यू इकडे बघा, इकडे बघा. थोडा घाल मला त्यातला. तो आपला काय ऑर्डर आला? हरा. मेनू बघूनच आपल्याला तोंडाला पाणी सुटतं ना. खरंच खूप भारी आहे, टेस्ट अप्रतिम आहे. आणि पराठा हाऊसला आलेलो आहे, सो त्यामुळे ना सगळे पराठे आम्ही ऑलमोस्ट 1-2-3 पराठे ट्राय केले. बिर्याणी ऑर्डर केलेली आहे, पनीर बिर्याणी, आणि मस्त असेल तोही बघताय तुम्ही. पनीर बिर्याणी पण मस्त आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून त्यांनी लस्सी दिलेली आहे, कारण बाहेर थंडी खूप होता, सो आम्ही अवॉइड केलेलं लस्सी, बट तेच देत आहेत तर म्हटलं की चला आपण थोडेसं टेस्ट करू. सो खरंच तेही भारी आहे. मस्त इथं आम्ही छान फोटो व्हिडिओज वगैरेही घेत आहे. सो भारी वाटतं की स्वतःसाठी ही थोडंसं वेळ काढणं. आणि नंतर ना अशा पद्धतीनं तर आम्ही लस्सी ही एन्जॉय केलेली आहे. आणि थँक्स टू माय गर्ल, कारण खरंच खूप 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 भारी वाटतं. परत बॅचलर असल्यासारखं वाटतं. आणि थोडा वेळ कुठेतरी आपण आपल्यासाठीही काढत असतो, छान मजा मस्ती वगैरेही करत असतो. प्रत्येकानं आपापली जबाबदारी आहे, ते खूप छान पद्धतीनेही करतात. सगळी वर्किंग वुमन सुद्धा आहे त्या, तरीही वेळात वेळ काढून आम्ही एकत्र येतो, एकत्र गप्पा गोष्टी वगैरे करतो. आणि ऍक्च्युली मला एक फक्त आवडतं म्हणजे की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह वेने होत असतात. सो अजून माणसाने ना की पॉझिटिव्ह होत जातात. आयुष्यामध्ये म्हणतात ना की सकारात्मक मित्रमैत्रिणी आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच त्या की जे रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये ना की खूप गोष्टी पॉझिटिव्ह होत असतात. जे बुक्स असू दे किंवा बुक्स पासून जे वेबसिरीज पर्यंत आमच्या सगळ्या गोष्टी चर्चा सुरू होत असतात. आणि कुठलं बुक चांगलं आहे, बुक रिडिंग पासून सगळ्या गोष्टी सुरू असतात, जे वेबसिरीज पर्यंत असतात. सो खरंच जे शेअर मार्केटचं सुद्धा आमच्यात चर्चा असते, अशा गोष्टी वगैरे सगळ्या सुरू असतात. सो खरंच खूप छान हुशार आहेत. सो थँक्यू माय गर्ल्स अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तसाच व्हिडिओ घेऊन आलेला आहे. सो ब्लॉग कसा वाटला तर नाही नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला चॅनल फुकटच आहे. सो एन्जॉय एव्हरी मोमेंट अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. तोपर्यंत काळजी घ्या.